इकडं कोणच नाही आहे, कारण बाहेर सगळे आहेत. चहा वगैरे सगळं करून दिलेलं आहे आता आणि बाहेरची कामं चाललेली आहेत. आपल्याकडे जे ताई आल्या होत्या मी सांगितलं ना, ते राहिल्या होत्या रात्री माझ्याकडं. म्हटल्या खूप छान वाटते ताई मला इथं. तर म्हटलं राहा मग आजची रात्र. तर म्हटलं ठीक आहे ताई, राहते. मनाला समाधान वाटते मला आणि काही मदत पण करेल मी तुम्हाला. जुली, जुली, काय चाललंय? हां, काय चाललंय? हे बघा ताईंची इकडं सेवा चालू आहे. राम राम रामकृष्ण हरी. मी म्हणायच्या आधी कस काय होय? तर बघा ताई आल्यापासून नाही का काही ना काहीतरी ताई मी करते. आणि रात्रीची तर सेवा एवढी मोठी होती ना की ती काय सांगू आता. होय, रात्रीची सेवा इतकी मोठी केली आहे ना की ती सेवा म्हणजे नेहमी लक्षात राहणार आहे माझ्या. काय तुम्ही एवढं करताय म्हणजे आमचं पण थोडासा खायरीचा वाटा पाहिजे ना काहीतरी. नाही बाबा, कालपासून ही खारुताई काम करते. नाही नाही, पुऱ्याचा आज परमेश्वरांनी संधी दिली स्वामींनी मला. तर ताई आल्या होत्या इकडं काही कामाने आणि मग आल्यात तर आहेत आपल्यापाशी. म्हटलं राहा, तुम्हाला राहायचंय तितके दिवस राहा. पण आज म्हटलं नाही, आता आज जाते ताई मी. जरा शाळेतली पण काम आहेत, शाळेत ड्युटीला आहेत. तर ताईच्या हाताने खूप चांगली सेवा आहे बरं. त्यांच्या तिकडं गावाकडं शाळेत मुलं आहेत, खूप छान खाऊचं काम करतात ताई. तर तिथं पण तुम्ही स्वयंपाकच करताय ना, आमच्याकडे पण आल्यावर स्वयंपाकच करताय होय? आवडीचा विषय माझा. आवडीचा विषय. तिकडं लहान खाऊ घालायचं. हा, तिकडं लहान मुलांसाठी आणि इथं ह्या आजींसाठी. बरोबर आहे का नाही? मस्त पुऱ्या तळल्यात बघा ताईंनी, छान. आणि आपल्या इकडे गवळणी सगळ्या पुऱ्या लाटायला बसल्यात. अजून भाज्या वगैरे करायच्या. आता भात करून ठेवला, इकडे वरणाचा कुकर करून ठेवला. म्हटलं मी भाज्या करते आत. ताई म्हटल्या तुम्ही बाहेर पुऱ्या मी बाहेर पुऱ्या करते. मग म्हटल्या कसं आहे कलावती आजी? छान वाटतं ना मदतीला आल्यावर? छान वाटतं मदतीला. खूप आशीर्वाद आहे बरं ताई तुम्हाला इथल्या सगळ्या आजींचा. काय हा, स्वामींची कृपा, मला काहीतरी संधी मिळाली. होय मावशी, काय म्हणायचंय? हा, लय छान. आम्ही आमचं तर करतोच. हे बघा तिकडं रामकृष्ण हरी मंदाई, रामकृष्ण हरी. आणि ताई रामकृष्ण हरी. रांगोळ काढली आईने, मस्त काढते ती रांगोळ. चला जाऊया वरती, जरा काय चाललंय बघूया. राम राम. कोण आहे मग? ही लुगडं काय काय नवं आहे का? हे रोजचं जुनं लुगडं आहे. हा हा बघा, गरम गई बाय आजची समजला. ताप आलाय आखीला. हा मंगलमावशी झाला का नटापटा? डोक्याला विचार की मग मंगलमावशी. होय, ते दोन कसे भांडणं करतात बघितलं का त्या खाटावरती? भाऊ भाऊ आहेत. जनावर असू माणसं असू, भाऊ भाऊ असले की भांडणं. बहीण भाऊ असेल भांडण, भाऊ भाऊ असेल तर भांडण. बघितलं का सकाळपासून भांडण आहेत म्हणून. हा काय आता दाबते. हा बसू. हा गरम आहे. बरोबर बरोबर. कस करावं? हे गरम गरम आहे. सुई मारून नाही मिळाली. सुई मारायला डॉक्टर म्हणला लय पैसे द्यावे लागतात सुई मारायला. तेवढे पैसे नाही आहेत माझ्याकडं. हा, पैसे कोंबड्या खायणार. म्हणजे काय ग पैसे कोंबड्या खाण्यात म्हणजे? हा, काय किंमत आहे पैशाची कोणाला? बाबा काही म्हणती ही बाबा, काहीचे मनच कळत नाही. होय ग चतुराजी, काय म्हणते? होय, जाऊ आता दवाखान्यात उद्या. ते म्हटले शनिवारी घेऊन या. शनिवारी हाडांचं नाही का ओपीडी असते. शनिवारी मोठे मोठे डॉक्टर असतात, अधूनमधून नसतात. मग त्यांनी सांगितलं शनिवारी घेऊन या आजीला म्हणून. तर दादा म्हणला शनिवारी
आता आई आले मी पण असणार आहे तुझ्या बरोबर. मग शनिवारी आपण लवकर जाऊ. एकच्या आधी महागारी येऊ. हा ठीक आहे. हो महागारी येऊ. हा काय म्हणतात बघू आता डॉक्टर शेवटचं. हा मग काय म्हणतात ती करू आपण. हा बरं. हात दाबायला लागली माझा. गरम आहे ना. तुम्हाला छकुले काल तुम्ही ज्यांना ज्यांना मदत मागितली का खरंच त्यांनी मदत केली. हा त्यांना आशीर्वाद म्हणावं सगळ्यांना. आपल्या घरासाठी घरासाठी येणार येणार. आणि तुमचा आशीर्वाद त्यांना भरभरून द्या. काय त्यांच्या लेकरा बाळांना त्यांना त्यांच्या घराला. आ फुलाची पाकळी तरी दिली ना. काल ऐकलं की वैजंत आजीचं सगळ्यांनी. टाक्याचं काम चालू आहे. तिकडं आपलं पाण्याची टाकी केलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार केलेलं आहे. आपल्याला ज्या मॅडमनी काढून दिलं होतं मटकर मॅडमने त्यांच्याकडूनच आपण सगळं प्लॅन काढून घेतलेलं होतं इंजिनिअरिंगकडून आणि मॅडमकडून. वास्तुशास्त्रानुसार आपण सगळं काही केलेलं आहे. तर इकडं आपलं ड्रेनेजचं सगळं करतोय. त्या साईडला आपण पाण्याची टाकी करतोय. आणि आता बऱ्यापैकी वरती आलेलं आहे आपलं काम. आता टाकीचं काम झालेलं आहे. तर हे झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपलं डायरेक्ट पार्किंग आणि त्याच्यावरती स्लॅब पडणार आहे. तर कामं चालू आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या बोरला पाणी असणार आहे. म्हणजे आता पण पाण्याचा वापर करतोय तर खरंच चांगलं पाणी आहे बोरला. आणि मला असं वाटतं की उन्हाळ्यात पण पाणी बोरचं कमी पडणार नाही कामाला आपल्या. आणि मला एका ताईंनी पण मेसेज केला होता की ताई पाण्याची टाकी व्यवस्थित बघून घ्या मॅडमकडून वगैरे. म्हणजे मी विचारून घेतलं तर मॅडम म्हटल्या त्या बाजूला पाहिजे पाण्याची टाकी, ह्या बाजूला करा आपलं राहणीच्या पाण्याची टाकी. तर आपण त्यांनी सांगितलं तसं बरोबर केलेलं आहे. तर आज बऱ्यापैकी होणार आहे ही सगळं काम. साठी करतोय आपण व्हायब्रेशन करतोय कारण तिथं आहे ना तिथं असं म्हणजे जागा राहून जाते. ते जरा केलं ना पूर्ण मधला जे हवा धरलेली गॅप धरलेली जागा असते ते भरून निघते. म्हणून ते मशिनीने करायला लावायचं आपल्याला. तर आपल्या ह्या कामासाठी 100 पोते सिमेंट म्हणजे आज आम्हाला असं लागणार होतं उद्या. तर सिमेंट मला ही शलाका मॅडमने दिलेलं आहे. म्हणजे आम्ही परवा ऑर्डर केली होती आणि कालच हे सिमेंट आलेलं आहे. तर मॅडम म्हटल्या सिमेंटाचं किती होते काय होते मला सांगा मी देते. तर म्हटल्या काही नाही आपण जेवढं होतं तेवढं करायचं. आणि गजानन महाराजांच्या खूप मोठ्या भक्त आहेत. तर मला सांगितलं म्हणतात महाराजांनी आणि मी केले. तर ताई तुम्हाला खरंच खूप खूप आशीर्वाद आहे. उदंड आयुष्य लाभो. हे आपलं घर नाही आहे, हे मंदिर होते. प्रत्येक इथं व्यक्ती येऊन राहणार आहे जे दुःखात आहे, ज्यांना जगण्याची आस नाही आहे, ज्यांचं कोणी नाही आहे ह्या जगामध्ये. तशा आजी आजोबा लोकांचं मातापितांचं हे घर होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही लोक पुढे येत आहे, मदत करताय. प्रत्येकाने छोट्या छोट्या एक खारीचा वाटा उचला आणि प्रत्येकाने खारुताईसारखी मदत करा ह्या घरासाठी. आत्तापर्यंत आपण खूप खर्च केला आहे. खूप मोठं बजेट होतं खालचं आणि खूप मेहनतीने घर उभं करतोय आपण. तर तुमच्या सगळ्यांच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. अजून पण आपल्याला खूप काम करायचं आहे. हे काहीच नाही आपण खालीच आहे अजून. तर शलाका मॅडमचे तर खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून. आत्तापर्यंत आपण वापरलं पप्पांनी दिलेलं सिमेंट, उमेश पप्पांनी दिलं होतं आपल्याला. तर खूप पप्पांचं सिमेंट तर पुरवणी गेलं. आत्तापर्यंत आपण ते इथपर्यंत वापरलं आणि आता संपलं होतं. तर कालची जी ऑर्डर केलेली होती तर ती शलाका मॅडमनी दिलं आपल्याला. खडी क्रेशन येते, अजून एक सर आहेत ते देत आहेत आणि बाकीचं अजून काही करणार आहेत मदत. पण खूप मोठी मदत पाहिजे. तुमच्या सगळ्यांचे हातभार लागू द्या ह्या घराला. इथं आपली लिप आहे आणि तिकडून असा जिना आहे, ह्या साईडने असं जिना ह्या साईडने आणि हे लिप आहे आपली. तर लिपचं पण भरून घेतले त्यांनी सगळं. पूर्ण बांधकाम प्रॉपर असं होणार आहे.
8 माणसं तर लिफ्टमध्ये आपले बसू शकतात. रोहनला म्हणलं इथं जे लोक आहेत कामाला त्यांना जरा थम्सअप आणून दे म्हटलं. रोहन आणि मी आलो होतो आणि जास्त करून तो आवाज जो येतोय तुम्ही ऐकत असाल, कारण ते हे आहे काय म्हणतात त्याला रोहन, डिझेल टाकून जनरेटर बसवलंय आपण इकडं, कारण लाईट नाही आहे आणि आहे त्यांनी लाईट आपल्याला दिली नाही. तर ठीक आहे म्हटलं, काही नाही, काम करणं गरजेचं आहे, काम होणं गरजेचं आहे आपलं. मीटरसाठी MSC ऑफिसला म्हणजे आम्ही बोललोय, पण एका घरासाठी इथं मीटर देऊ शकत नाही आम्ही, लोड जास्त येणार म्हणून चाललंय थोडंसं. बघू आता परत एकदा अजून जाणार आहे आम्ही, रोहित आणि मी उद्या सकाळी, आणि मीटर घ्यायचं बघणार आहे मी, कारण इकडं कुणाचीच घरं नाही आहेत ना झाले अजून, आणि इकडं DP सँक्शन झालेला आहे पण DP पण बसवलेला नाही आहे, त्याच्यामुळं लाईटच नाही. आणि हे आहे लाईट इकडची तर शेतकरी लोकांची लाईट आहे, त्याच्यावरती काय आपली बोरची मोटर चालत नाही आहे, म्हणून रोजचा 1500 रुपयाचा आपण डिझेल आणतोय आणि त्याच्यावरच हे करतोय. तर चालू आहे बघा हे सगळं असं.